नमस्कार मंडळी, या भागामध्ये आपण शिकणार आहोत HTML बेसिक्स गोष्टी. ह्याच्यामध्ये आपण अगदी हॅलो वर्ल्ड सारखा प्रोग्राम लिहायचा प्रयत्न करूयात आणि HTML5 बद्दलच्या सगळ्या गोष्टी शिकायचा प्रयत्न करूयात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण आता एक फाईल बनवूयात. शक्यतो जी HTML ची फाईल असते किंवा डिफॉल्ट फाईल असते ती index.html या नावाने सेव्ह केलेली असते. index.html या नावाने सेव्ह केल्याचा फायदा असा होतो की डिफॉल्ट फाईल जी ब्राउझर ओपन करतो ती index.html असते, त्यामुळे ती ऑटोमॅटिक ओपन होते. ते मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवेल. आता बघा, मी इथे व्हिज्युअल स्टुडिओ कोड वापरतोय, त्यात इंटेलिसेन्स आहे. एकदा ही फाईल .html या एक्सटेन्शननी सेव्ह झाली की तो आता HTML चे जे काही सिंटॅक्स असतील ना ते आपल्याला ऑटोमॅटिकली सजेस्ट करेल. बघा, मला आता ॲक्च्युली डॉक टाईप यूज करायचा आहे. डॉक टाईप HTML हा HTML5 मध्ये जरा सिम्प्लिफाय केलेला फॉर्मॅट आहे आणि लक्षात ठेवा हा ॲक्च्युली केस सेन्सिटिव्ह असतो. बरं, डॉक टाईप HTML म्हणजे आता फर्स्ट लाईनमध्येच क्लिअर झाले की HTML5 वाला कोड आहे याच्यामध्ये. मग पुढची गोष्ट कशी आहे, ह्यामध्ये आता आपल्याला पूर्ण कोड लिहायचा आहे. मग इथे आपल्याला एक HTML टॅग यूज करावा लागतो. बघा, HTML ओपन HTML क्लोज टॅग. क्लोज टॅग कसा होतो, सेम, बस एक फॉरवर्ड स्लॅश आपल्याला सुरुवातीला द्यावा लागतो. मग हा झाला तुमचा टॅग ओपन टॅग क्लोज. आता याच्या आतमध्ये जे काही लॉजिक आपण लिहिणार आहोत ते असणार आहे आपला HTML चा पूर्ण कोड. मग यामध्ये दोन सेक्शन असतात. बघा, एक आहे हेड, ओके, आणि दुसरा सेक्शन आहे बॉडी. बरं, आता नेमका हेड सेक्शन काय आणि बॉडी सेक्शन काय. हेडमध्ये तुम्ही शक्यतो तुमच्या पेज बद्दलची इन्फॉर्मेशन देता आणि काही CSS तिथे लिंक करण्यात येतात आणि जावास्क्रिप्टच्या फाईल सुद्धा तुम्ही तिथे लिंक करू शकतात. आपण या दोन्ही गोष्टी CSS आणि जावास्क्रिप्टच्या सेपरेट सिरीजमध्ये शिकणार आहोत. पण आता सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट असते ती म्हणजे टायटल. आता टायटल नेमकं काय असतं, समजा तुम्ही कुठलीही वेबसाईट ओपन जर केली, फेसबुक, गुगल, तर त्यांच्या index.html मध्ये टायटल असेल त्यांच्या वेबसाईटचं नेम. आता आपण सध्या आपली वेबसाईट नाही बनवत आहे, आपण जस्ट हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम बघतोय. मग मी इथे हे देतो, फर्स्ट HTML पेज, दॅट्स ऑल. हे झालं तुमचं टायटल. आता हे जे टायटल असेल ते त्या पर्टिक्युलर पेजला अटॅच झालेलं असेल आणि ब्राउझरमध्ये दिसेल. मी तुम्हाला दाखवतो ते रन करून कसं दिसतंय. पुढची गोष्ट, आता बॉडी. बॉडीमध्ये तुम्ही जे काही लिहाल ते तुमचं आउटपुट त्या पेजवरती दिसणार आहे. मग मे बी आपण लिहूयात वेलकम टू फर्स्ट HTML, इंटेलिजन्स असल्यामुळे HTML एक्झाम्पल. सेव्ह करूयात ही फाईल आणि आता ही मला रन करायची आहे. बरं, आता बेसिकली जर तुम्ही विसरून गेला असाल की कुठल्या फोल्डरमध्ये हे सेव्ह झालं, तर इथे तुम्ही राईट क्लिक करू शकता आणि ओपन ऑर रिव्हील इन फाईल एक्सप्लोरर. बघा, आता इथे मी जेवढ्या काही HTML फाईल लिहिलेल्या आहेत ना त्या सगळ्या दिसतात आणि बाय डिफॉल्ट ह्याचं एक्सटेन्शन .html असल्यामुळं हे ब्राउझरमध्ये ओपन होणार आहे असं दिसतंय. जर नसेल तर तुम्हाला राईट क्लिक करून ओपन विथ करावं लागेल. ओपन विथ तुम्ही कुठलाही ब्राउझर सिलेक्ट करा. माझ्याकडे 3 ब्राउझर आहेत, गुगल क्रोम, इंटरनेट एक्सप्लोरर आणि मायक्रोसॉफ्ट एज. जर तुम्हाला ब्राउझरबद्दलची माहिती समजून घ्यायची असेल आणि मार्केटमध्ये कुठले ब्राउझर आहेत त्यातमधला काय फरक आहे हे जर पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा, मी सेपरेट व्हिडिओ बनवेल. सध्या आता मला हे गुगल क्रोममध्ये ओपन करायचं आहे. मग मी काय करणार, ओपन विथ गुगल क्रोम ह्याच्यावरती क्लिक करेल. बघा, ही फाईल आता इथे ओपन झालेली आहे. आपण जे काही टेक्स्ट टाकलं होतं वेलकम टू फर्स्ट HTML एक्झाम्पल ते इथे प्रिंट झालेलं आहे. बरं, आता जे टायटल होतं ते होतं आपलं फर्स्ट HTML पेज. टायटल इथे दिसतंय. ज्याप्रमाणे बाकीच्या सगळ्या वेबसाईट असतात
त्याचप्रमाणे इथे तुम्हाला हे टायटल दिसतं. चला तर मग परत एकदा कोडमध्ये येऊ. आपण काय केलं, HTML ओपन, HTML क्लोज, ह्याच्या आतमध्ये सगळा कोड लिहिला. 2 सेक्शन, हेड, हेडमध्ये लिहिलं टायटल, बॉडी, बॉडीमध्ये लिहिलं आपल्याला जे काही कोड त्यात करायचा आहे तो कोड. बरं, मग आता HTML5 मध्ये खूपशा नवीन गोष्टी आलेल्या आहेत, त्या आपण या सिरीजमध्ये हळूहळू शिकणार आहोत. मी इथे एक HTML5.html पेज बनवलेलं आहे. आता या पेजमध्ये मी नेमकं काय केलंय, इथेही बघा डॉक्युमेंट टाईप HTML आहे, सगळा कोड HTML ओपन, HTML क्लोज या टॅगमध्ये आहे. हेडमध्ये मेटा कॅरेक्टर सेट UTF-8 हे लिहिलेलं आहे. बघा हे म्हणजे जे काही मी आता इथे कोड केलेला आहे ना, हा जो कोड आहे साधारणतः असा कोड आपण HTML5 मध्ये करायला हवा. थोडक्यात यात भरपूरशा गोष्टी आहेत, त्या आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. कॅरेक्टर सेट म्हणजे आता हे जे पेज आहे ते UTF-8 एन्कोडिंग यूज करणार आहे. जर तुम्हाला एन्कोडिंग बद्दलची माहिती पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तसंही कळवा, मी याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवेल. टायटल त्याचा दिसेल आता HTML5. तुम्हाला आता टायटल ही गोष्ट लक्षात आलेली आहे. मग बॉडी. आता बघा शक्यतो HTML5 मध्ये डॉक्युमेंट टाईप कसे असतात बघा, एक तर असतं हेडर, जी काही तुमची बोल्डमध्ये किंवा मोठ्या अक्षरामध्ये जी माहिती तुमच्या पेजबद्दलची दाखवायची आहे ती तुमची दिसते हेडरमध्ये. दुसरं असतं नॅव्हिगेशन सेक्शन. नॅव्हिगेशन सेक्शनमध्ये काय असतं, तुम्ही लिहिलेले खूप सगळे आर्टिकल असतील, पेजेस असतील, त्या पेजेसची लिंक्स, त्या एकमेकाला लिंक करून ती बनते तुमची वेबसाईट. त्या सगळ्या लिंक्स इथे येतात. नंतर त्या पेजवरती काहीतरी कंटेंट तुम्ही टाकलेलं असेल ते असतं आर्टिकल, आणि एका आर्टिकलला भरपूर सारे सेक्शन असू शकतात. मग हे झालं तुमचं आर्टिकल. आर्टिकलच्या व्यतिरिक्त नंतर असतो एक असाइड टॅग. आता ह्या असाइडमध्ये नेमकं काय होतं, इथे तुमचं सगळं ॲडव्हर्टाइजमेंट, त्यानंतर काही ट्रेलर्स, अशा गोष्टी तुम्ही इथे टाकू शकतात, किंवा लिंक्स, रेफरन्स. आणि शेवटी असतो फुटर. फुटरमध्ये काय असतं, शक्यतो ही वेबसाईट कोणी बनवलेली आहे, त्यानंतर हेल्प, कॉन्टॅक्ट अशी इन्फॉर्मेशन असते फुटरमध्ये. पण एक काम करतो, हे पेज मी पहिले रन करतो, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल नेमकं हे काय आहे. HTML5 आता मी डबल क्लिक केलं तरी पण ते आपल्या इकडे ब्राउझरमध्ये ओपन होईल. बघा हे जे आहे हे सगळ्यात पहिली लाईन तुमची हेडर झाली. त्यानंतर हे तुमचं नॅव्हिगेशन सेक्शन झालं. बघा इथे नॅव्हिगेशनमध्ये मी 3 वेगवेगळ्या वेबसाईटची नावं लिहिलेली आहेत, गुगल, फेसबुक आणि ट्विटर. त्यानंतर एक आर्टिकल लिहिलं, त्यातला सेक्शन 1, सेक्शन 2. त्यानंतर पेज व्यतिरिक्त काही जर ॲडिशनल इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर ती असाइड या पार्टमध्ये, आणि फायनली क्रिएटेड बाय म्हणजे हे फुटर. बरं, क्विकली आता बघा, हेडर, नॅव्हिगेशन म्हणजे यात सगळ्या लिंक असणार शक्यतो तुमच्या, आणि इकडून तिकडून या पेजवरून त्या पेजवर, त्या पेजवरून या पेजवरती जाता येईल. त्यानंतर आर्टिकल, आर्टिकल नंतर असाइड, आणि फायनली फुटर. हे HTML5चं डॉक्युमेंट स्ट्रक्चर आहे. जरी समजून घ्यायला कठीण वाटलं किंवा लक्षात राहणार नाही असं जरी वाटत असेल तरी घाबरून जाऊ नका. HTML मध्ये तुम्हाला हे कंपल्सरी फॉलोच करायचं आहे असं काही नाही, पण ही तुमची एक बेस्ट प्रॅक्टिस आहे, आणि जसं जसं तुम्ही कोड करायला लागाल तसं तसं या गोष्टी शिकत जाल. बरं, परत इकडे मी येतो. इथे आता बघा भरपूर सगळे टॅग आहेत, हेडर टॅग आहे, नॅव आहे, आर्टिकल आहे. तर आपण पुढच्या भागामध्ये HTML मध्ये आणखीन कुठले कुठले वेगवेगळे टॅग्स आहेत, त्यांचा उपयोग कसा करता येतो, या गोष्टी शिकणार आहोत. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.